भाजीत भाजी मेथीची, सर्वांना खाण्यात आवडीची अशी आज आपण मस्त अशी डाळ मेथी बनवणार आहोत, अगदी सहज सोप्या पद्धतीने. त्यामुळे मेथीची भाजी मस्त स्वच्छ निवडून घेतलीत का निवडून, त्यानंतर तिला खळखळा पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्या बरं. आता पावसा पाण्याचं वातावरण आहे त्यामुळे काय होतं, थोडीफार माती असायची शक्यता असते. झाली का धुवून? अरे वा, घ्या. आता काय करायचं, आता आपल्याला असं काही जुन्या बायकांसारखं चांगलं हटता येते का नाही, त्याच्यामुळे आपण काय करायचं, सोपी आयडिया वापरायची. मेथीची भाजीच आहे ना ती बारीक चिरून घ्यायची. आता काय करणार आहे, आपल्याला येत नाही त्याला काहीतरी पर्याय तर शोधावं लागेल की नाही. घेतली का अशी मस्त बारीक चिरून घ्यायची. घ्या आता एक कुकर, त्यामध्ये ना साधारण एक छोटी वाटी भरणं आपण तुरीची डाळ घालून घेतलेली आहे. कारण आपल्याला डाळ मेथी करायची हो, डाळ मेथीसाठी तुरीची डाळ लागते. त्यानंतर बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची, 5-6 लसणाच्या कांड्या, हिंग, हे सर्व घातलं का मिक्स कुकरला घ्यायचं, झाकण लावून काढायला 4 शिट्ट्या. 4 शिट्ट्यात एकदम व्यवस्थित डाळ पण शिजते आणि मेथी पण शिजते. आता यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ घालायचं आणि हे सर्व मिश्रण छान घुटून घ्यायचं. आता ते माझं शूट घ्यायचं राहिलेलं आहे, ज्यावेळेस एडिटिंगला व्हिडिओ घेतला तेव्हा माझ्या लक्षात आले. त्यानंतर घ्या मसाला करायला. मसाल्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक करून घ्या. तोपर्यंत इकडं कढई तापायला ठेवा. घाला त्याच्यात तेल, 2 पळ्या तेल घालून घ्या आणि मोहरी द्या सोडून त्याच्यात तडतडायला. मोहरी चांगली तडतडली म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले, त्यात घाला फोडणीला लसूण. आता हा लसूण थोडासा लाल होऊन द्यायचा बरं का. हा लसूण लाल झाल्यानंतर देखील तुम्ही ही फोडणी डायरेक्ट आपण जे कुकरमध्ये हाटून ठेवली डाळ आहे ना त्यावर देखील घालू शकतात, किंवा डाळ ह्याच्यावरती घाला, तुम्हाला जसं आवडेल तसं करा. त्यानंतर आता मला थोडीशी ना फोडणीतले शेंगदाणे मसाला हा थोडा कडक आवडतो, म्हणजे त्याला तळला गेलेला पाहिजे आणि तो कच्चा नको, म्हणून मी मिरची शेंगदाणे हे संपूर्ण आहेत ना ही देखील तेलात गरम करून घेते. त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ. हो, मीठ विसरायचं नाही, मीठ घालून घ्यायचं आणि आपण जी डाळ घुटून एकत्र करून दिली ना डाळ आणि मेथी ती यात घालून घ्यायची. पटकन झाकण ठेवायचं बरं का. हा, म्हणजे जो फोडणीचा सुगंध आहे ना तो बाहेर जात नाही. आणि 1-1.5 मिनिटानंतर हे झाकण काढून घ्यायचं. आता तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी घाला, पण अगदी खूप पण नका घालू, कारण तुम्हाला बरंच पाणी घालायचं असलं तर तुम्ही अगोदरच ॲड करून घ्या. नंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं, तुम्हाला ज्या पद्धतीची पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार करून घ्या. झाली, काहीच लागत नाही, फक्त मनावर घेणं एवढं एकच गरजेचं आहे. घ्या बरं करायला. आता चला, आपली डाळ मेथी जी आहे ही तयार झालेली आहे. भाजी अगदी गरम आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरी सोबत खा, चपाती सोबत खा, A1 लागणार झाली. त्यासाठी अशी एकदम मस्त डाळ मेथी ही नक्की करून बघा, तुम्हाला तर आवडणारच झाली, पण मुलांना देखील आवडणार. आणि ह्या भाजीला थोडासा लसूण जास्त लागतो, पण तुम्हाला सांगू या लसणामुळे खूप छान चव येते बरं का. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.